मित्रांनो, मालिकेमध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट आला आहे. एका अशा व्यक्तीची धमाकेदार एंट्री झाली आहे की ज्याच्यामुळे मालिकेची सगळी समीकरणं बदलली आहेत. यशच्या रुमालावरच्या वाय अक्षराच्या खुणेने कावेरीला खूप मोठा उलगडा झालाय आणि त्याचसोबत अचानक मालिकेत एंट्री झालेल्या माधवीमुळे मंदिरामध्ये सुलक्षणांवरती लागलेला चोरीचा आळ कावेरीने खोडून काढला आहे. मानना निर्दोष सिद्ध करत असतानाच माधवींनी घातलेली अट पूर्ण करताना यश काही कावेरीला तिचा स्वाभिमान गहाण ठेवू देत नाही. बघूयात मग या माधवी नक्की कोण आहेत, सुलक्षणा त्यांचं नातं नक्की काय आहे आणि असं काय घडलंय की कावेरी चक्क त्यांच्या पायावरती नाक घासते. कावेरी सुलक्षणांना निर्दोष कसं सिद्ध करते, त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. कोण होती सधू, काय झाली सधू मालिकेच्या आजच्या 31 जुलैच्या भागात कावेरीची चिठ्ठी ज्यामध्ये तिचं सत्य लिहिलेलं असतं नेमकी ती सुलक्षणाच्या हाती लागते. तेव्हाच काकू यमुना तिथे हजर होतात. यमुना विचारते, मा अगं काय आहे, दे मी वाचते. विद्या कावेरी दोघींचाही जीव अगदी कंठाशी येतो. आत्ता काही आपली खैर नाही असा विचार करत दोघेही प्रचंड घाबरून जातात. इतक्यातच यश येतो कावेरीच्या मदतीला धावून. तो यमुनाच्या हातून ती चिठ्ठी खेचून घेतो आणि सुलक्षणाला सांगतो की मा, आज मी तुझ्यासाठी चिठ्ठी वाचतो. यमुना खेकसते की यश, काय आहे हे सगळं. ज्यावेळेस यश चिठ्ठी वाचायला चालू करतो तेव्हा त्याला सत्य समजतं की कावेरीने स्वतःबद्दल सगळं त्या चिठ्ठीत लिहिलं आहे की मी खरी कावेरी धर्माधिकारी नाही आहे, तर मी काऊची मैत्रीण, जिवलग मैत्रीण कावेरी सावंत आहे. तिला दिलेल्या वचनासाठी मी खोटं बोलून उदयची पत्नी म्हणून या घरात आले, तेही माझ्या मनाविरुद्ध. मी तिला वचन दिलं होतं की मी चिकूला कधीच अंतर नाही देणार आणि तेच वचन मला पाळायचं होतं. यश ती चिठ्ठी वाचत असताना काकू म्हणते, यश अरे जरा मोठ्याने वाच ना. तेव्हा यमुनाही तोऱ्यात बोलते, हो वाच, म्हणजे कळू देत ना आम्हालाही एवढं काय खास लिहिलंय त्यामध्ये की ती चिठ्ठी वाचण्यामध्ये तू इतका इंटरेस्ट घेतोयस. कावेरी विद्या दोघींनाही आता भीती वाटते की यश बहुतेक सगळं खरं सांगून टाकतोय की काय, परंतु यश तिची मदतच करतो. पहिल्या दिवसापासून त्याने तिची मदतच केलेली असते. सत्य माहिती असून सुद्धा कावेरीच्या सच्चेपणा समोर आल्याने तो तिची मदत करत राहतो आणि आत्ताही करतो. मी कावेरी, मा तुम्हाला मला थँक्यू म्हणायचं आहे. यशने असं वाचता क्षणी विद्या कावेरी दोघेही धक्क्याने त्याच्याकडे बघतात आणि यशही त्यांच्याकडे बघतो. तुम्ही मला एक नवी संधी दिलीत, त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेन. तुमचं अनुकरण करून मी नक्कीच तुमच्यासारखी बनेन. कावेरी इतकी गोंधळून जाते, तिला कळतच नसतं की यशला जर खरं कळलंय तर तो खोटी चिठ्ठी का वाचतोय. यश ती चिठ्ठी वाचतो आणि हसत एकटक कावेरीकडे पाहतच राहतो. कावेरीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. त्या टोकरीमध्ये तिचा हात बुडतोय. तिच्या हाताला जखम झाले याचंही भान कावेरीला राहत नाही. तेव्हा सुलक्षणा उठतात, यश जवळ जातात, त्याच्या हातून ती चिठ्ठी काढून घेतात आणि जेव्हा कावेरीकडे जातात त्याच वेळेस यमुना संशयाने विचारते की यश, नक्की त्या चिठ्ठीमध्ये तेच लिहिलं होतं का. तेव्हा यश तिला ना चांगलाच टोला लगावतो, यामिदी तुला काय वाटतं, मग काय मी माझ्या मनाचं वाचलंय का, आणि प्लीज हे असं संशय घेणं जरा बंद कर. सुलक्षणा कावेरीपाशी जातात, हसऱ्या चेहऱ्याने म्हणतात की विचार चांगले आहेत, परंतु बोलाचीच कडी बोलाचाच भात, ऐसे करून या कोण तृप्त झाला. फक्त बोलणं नाही तर करणंही, कृती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असा सल्ला त्या कावेरीला देतात. त्याच वेळेस अचानक पालखी आल्याचा आवाज येतो. सुलक्षणा यशला सांगतात की यश, अरे तुला ऑफिसला जायचं नाही आहे का. यश म्हणतो की हो मा. फ्रेश होतो आणि जातोच. पालखीचा आवाज येता क्षणी यमुना, विद्या काकू यांना सुलक्षणा सांगतात, अगं पालखी आले आहे विद्या, पूजेची सगळी तयारी कर आणि चला बाहेर आपण पूजा करून घेऊया पालखीची. त्या चौघीही घराबाहेर जातात. घरापाशीच असलेल्या मंदिरामध्ये ती पालखी प्रस्थापित केलेली असते. तेव्हा सुलक्षणा विद्या दोघेही मंदिरामध्ये जातात आणि त्यानंतर मनोभावे त्या पालखीची पूजा करतात.
सुलक्षणा पूजा करून मनोमन प्रार्थना करतात ते उदयसाठी. देवी आई, आमचा उदय लवकरात लवकर परत येऊ देत आणि आमच्या घरावरती आता कोणतंही संकट नको यायला. तोचपर्यंत कावेरीच्या मनात अजूनही तीच घालमेल चालू असते की त्या चिठ्ठीमध्ये तर सगळं खरं लिहिलं होतं, मग यशने खोटी चिठ्ठी का वाचली आणि त्याच्याचबद्दल तिला जा विचारायचा असतो की त्याने तिच्यासाठी असं का केलं. यश ऑफिसला जात असतानाच अचानक कावेरी त्याला आडवी येते आणि ती त्याचा हात पकडते. कावेरीने अचानकच हात पकडताच यश थबकतो. दोघे आहेत त्याच ठिकाणी थोडेसे ऑकवर्ड पोझिशनमध्ये. जेव्हा कावेरी मागे वळून भरल्या डोळ्यांनी यशला प्रश्न विचारते की माझ्यासाठी खोटी चिठ्ठी का वाचलीत तुम्ही, तेव्हा यश मागे वळून तिला तिच्या प्रश्नाचं गोड उत्तर देतो, कारण मला माहिती आहे की तू खरी आहे. तुमच्याबद्दलची सगळी माहिती मला होतीच. कावेरी विचारते, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी माशी खोटं बोललात. तेव्हा यश उत्तर देतो, कारण तुमचा हेतू चांगला आहे. तुम्ही प्रामाणिक आहात आणि ज्यांचा हेतू चांगला असतो ना, त्यांच्यासाठी खोटं बोलणं चुकीचं नाही आहे. यशने आपल्यावरती टाकलेल्या प्रचंड विश्वासाने कावेरी अगदी भारावून जाते. इकडे मंदिरामध्ये सुलक्षणा विद्या दर्शनासाठी गेले असतानाच तेथील गुरुजी मोठ्याने अनाउन्समेंट करतात की देवीला किर्लोस्करांनी 15 लाखाचा हार अर्पण केल्याचं सांगतात आणि देवी आईचे ते खूप मोठे भक्त असल्याचेही सांगतात. सगळेच जण मिळून देवी आईच्या नावाचा जयघोष करतात. तिचा उदो उदो करत असतानाच अचानक एका मालिकेमध्येच मित्रांनो आता नव्या एका पात्राची धमाकेदार एंट्री झाली आहे. ज्या फोन घेऊन येतात आणि मंदिरामध्ये जे काही चाललं आहे त्याची ते शूटिंग काढतात. सगळेजण देवी आईच्या नावाचा जयघोष करत असताना इकडे यशने जे गोड उत्तर दिलेलं असतं ते ऐकून कावेरी आपसुकच यशचा हात सोडते. कावेरी स्वतःलाच गिल्टी समजते. यशसमोर ती सगळी खऱ्याची कबुली देऊन टाकते. मला माफ करा. रडत ती सांगते, मला तुमच्या सगळ्यांचीच खोटं बोलायचं नव्हतं, परंतु माझा नाईलाज होता. माझी मैत्रीण, माझी काऊ, तिला मी वचन दिलं होतं की मी चिकूची आई बनून राहीन. ज्या वेळेस पहिल्यांदा मी या घरात पाऊल टाकलं होतं तेव्हा मला तुमच्या कोणाशीच कसलेच खोटं बोलायचं नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी मी येताक्षणी मला उदयची पत्नी समजलं आणि माझा नाईलाज झाला. मला माझ्या मनाविरुद्ध उदयची पत्नी म्हणून काऊची जागा घेऊन या घरात राहावं लागलं. मी तुमच्या सगळ्यांची खोटं नाही बोलले. मी फक्त सत्य लपवलं, कारण मला भीती वाटली होती की जर तुम्हाला सगळ्यांना खरं कळलं आणि तुम्ही मला घराबाहेर काढलं तर मग चिकूचं काय होईल, काऊला दिलेल्या वचनाचं काय होईल, म्हणून फक्त मी सत्य लपवलं. कावेरी रडत हुंदके देत हात जोडून यशची माफी मागते. मला माफ करा असं म्हणत ती गयावया करते. तेव्हा अचानकच यश तिच्या तोंडावरती बोट ठेवतो. कावेरी धक्क्याने एकटक त्याच्याकडे पाहतच राहते. दोघे एकमेकांच्या नजरेला नजरच देतात. खूप वेळ दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. यश आपल्या मानेनेच खुणावतो, रडायचं नाही. त्यानंतर स्वतः यश कावेरीने त्याच्यासमोर जे हात जोडलेले असतात तिचे हात आपल्या हातात घेतो आणि तिला परत खुणावतो, हातही जोडायचे नाही आहेत. तिच्या डोळ्यात दाटून आलेले अश्रू यश स्वतःच्या हाताने पुसतो. कावेरीची परिस्थिती मनस्थिती दोन्हीही समजून घेतो आणि कावेरीला समजावतो सुद्धा की बस, आता रडायचं नाही आहे. तुझं सत्य मला आधीपासूनच माहिती होतं, म्हणूनच तर मी चिठ्ठीतले सत्य कोणालाही सांगितलं नाही. कावेरी अक्षरशः भारावून जाते. यशला ती विचारते सुद्धा की तुमचा माझ्यावरती इतका विश्वास कसा आहे. यश सांगतोच, मला आधीपासूनच माहिती होतं की तू खरी आहेस, तू प्रामाणिक आहेस. माझं मन मला सांगत होतं, पण माझी बुद्धी मला स्वस्थ बसू देत नव्हती. स्वतःवरती हसतो. कावेरीला सांगतो, तुझ्याबद्दल मला सगळं माहिती होतं आणि मला खात्रीही होती की उदयदादा चुकीच्या माणसाची साथ कधीच नाही देणार. वेळ प्रसंगी तू स्वतःकडे वाईटपणाही घेतलात, परंतु कायम माझ्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केलास. चिकूला जीवापाड जपतेस तू, हे सुद्धा बघतोयच ना मी. आणि
निशाच्या लग्नाच्या वेळी तर खात्रीच पटली. त्या निशाला मकरंदपासून वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची बाजीसुद्धा लावलीस. यश हसता हसता अचानक जेव्हा त्याचं लक्ष कावेरीच्या लागलेल्या बोटाकडे जातं तेव्हा त्याचा जीव कळवळतो. कावेरीला तो विचारतो की हे कसं झालं, आणि पटकन आपल्या खिशातून रुमाल काढून चक्क तो तिच्या जखमेवरती बांधतो. यशने कावेरीचं मन तर जिंकलेलं असतंच. जेव्हा तो रुमाल बांधतो तिच्या जखमेवर तेव्हा त्या रुमालावरचं वाय अक्षर पाहून, ती खून पाहून कावेरीला आधीचे प्रसंग आठवतात की जेव्हा सुलक्षणाने तिची अग्निपरीक्षा घेतली होती, ती जखमी झाली होती, तेव्हा तिच्या पायाला सुद्धा यशनेच रुमाल बांधला होता, कारण त्याच्यावरती वाय अक्षर होतं. त्यानंतर मंदिरामध्ये ती पूजा करत असताना एक रुमाल उडून आला होता, त्याच्यावरती सुद्धा वाय अक्षर होतं, आणि त्या एका खुनेनेच कावेरीला कळून चुकतं की प्रत्येक क्षणी तिच्या मदतीला धावून येणारा यश होता. इतकं मन भरून येतं ना तिचं. आता कावेरीला कसलीही भीती राहिलेली नसते, कारण त्या घरात तिची मदत करणारा यश खंबीरपणे उभा आहे तिच्यासोबत. यशच्या विश्वासाने प्रचंड भारावून गेलेली कावेरी निमूटपणे त्याच्याशी काहीच न बोलता तेथून निघून जाते. कावेरी जसजशी पुढे जाते तसतसं यश मागे वळून तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर स्वतःच गालातल्या गालात हसतो. स्वतःलाच प्रश्न विचारतो, हे काय होतंय नक्की मला? ही समोर अचानक आली की माझ्या काळजाची धडधड वाढते, माझ्या मनाची हुरहुर वाढते. ही माझ्या आसपास नसली तरीही हुरहुर वाढते. मन सतत हिच्याच प्रेमाचा विचार करतं. हिच्याशिवाय मला चैन पडत नाही. खरं तर हीच प्रेमाची व्याख्या आहे का? असं असेल तर मी खरोखरच हिच्या प्रेमात पडलोय. आणि यश आपसुकच बोलून जातो, आय लव्ह हर, आणि स्वतःच आश्चर्यचकितही होतो. यशला कावेरीवरच्या प्रेमाची जाणीव होते, आणि फक्त जाणीवच होत नाही तर तो तिच्या प्रेमात भारावून गेलाय हे सुद्धा तो ॲक्सेप्ट करतो. परंतु मंदिरामध्ये असलेल्या सुलक्षणावरती मात्र खूप मोठं बालंटच येतं. ज्यावेळेस सुलक्षणा देवीची ओटी भरून पालखीला नमस्कार करून त्या घरी जायला निघतात, नेमकं त्यांचं लक्ष माधवीकडे जातं. तेच की ज्या पात्राची मालिकेमध्ये नवीन एंट्री झाली. सुलक्षणा इतकं खुश होतात, त्या जाऊन त्यांची भेट घेतात, परंतु त्या त्यांना झिडकारतात, त्यांचा हात झटकून लावतात आणि मोठ्या टेचात सांगतात, इथे फक्त मी देवीचं दर्शन घेण्यासाठी आले. मांना इतकं वाईट वाटतं ना, इतक्यातच आता मोठा कांगावा होतो. एक बाईचं लक्ष जेव्हा पालखीत जातं तेव्हा ती मोठ्याने कांगावा करते की देवीचा हार, देवीचा किर्लोस्करांनी 15 लाखाचा घातलेला हार अचानक गायब झाला आहे. इतक्यातच तिथे मंदिरात कावेरीसुद्धा येते. मंदिरामध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला असतो. देवीच्या पालखीत ठेवलेला हार अचानक कुठे गायब झाला असावा काहीच कळत नाही. तर तिथलीच एक ताई डायरेक्ट सुलक्षणावरतीच आळ घेतात चोरीचा. त्या म्हणतात की यांनीच शेवटची ओटी भरली होती, यांचीच झडती घ्यायला हवी आहे. आता एवढा मोठा आळ आपल्यावर आलाय हे सुलक्षणांना सहन होतच नाही. हात जोडून त्यांना सांगतात सुद्धा, अहो देवाच्या कृपेने आमच्याकडे सगळं आहे हो, असा आळ घेऊ नका आमच्यावरती. तिथली मंडळी सुलक्षणांचं काहीच ऐकून न घेता उलट त्यांना हे सांगतात की श्रीमंत लोकंसुद्धा चोऱ्या करत नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? गुरुजीसुद्धा म्हणतात, हारच्या काकणाला आरसा कशाला? तुम्हाला घ्यायच्या ना झडती, मग घ्या ना खुशाल. जीवाच्या आकांताने ओरडून सांगतात की त्यांनी चोरी केलेली नाहीये, परंतु मंदिरातले सगळेच जण डायरेक्ट त्यांच्याच वरती आळ घेतात की. विद्यासुद्धा त्या काकू जेव्हा झडती घ्यायला येतात तेव्हा समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु होतं असं मित्रांनो की जेव्हा त्या काकू सुलक्षणाच्या पिशवीची झडती घेतात, नेमका तो 15 लाखांचा हार त्या पिशवीतच सापडतो की. आणि तो हार काढून मंदिरातल्या सगळ्यांना दाखवत सांगतात की बघा, याच बाईने चोरी केली होती. आपल्याच पिशवीतून हार बाहेर पडल्याचं पाहून सुलक्षणाच्या पायाखालची जमीनच हादरते. आता तिथल्या माणसांनी निर्णय घेतलेला असतो की सुलक्षणा तर चोरी मान्यच करायला तयार नाही आहेत, म्हणून ते पोलीस बोलवून त्यांना जेलमध्ये टाकायचं ठरवतात. आता तर मात्र कावेरी विद्यालासुद्धा धक्का बसतो. ज्यांनी पिशवीतून हार काढला त्या काकू उलट त्यांना हे सांगतात की पोलीस कशाला, हिला तर आपणच धाडा शिकू ना,
आणि डायरेक्ट सुलक्षणाच्या अंगावरती हात उचलणार. इतक्यात विद्या त्यांना खेचते आणि कावेरी त्यांचा हात हवेतच रोखून धरते. नशीब विद्याने सुलक्षणाला मागे खेचलं. हे सगळं प्रकरण त्यांच्या इतकं जिव्हारी लागतं की त्या खचून जातात. कावेरी मोठ्या विश्वासाने त्यांना सांगते की माझ्या माने चोरी केलेलं नाही आहे. माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्या मा निर्दोष आहेत. कावेरीने करारा जबाब देता क्षणी त्या काकू उलट कावेरीला हे सांगतात की हार त्यांच्या पिशवीतच सापडलाय. तेव्हा कावेरी सडेतोड उत्तर देते, हार त्यांच्या पिशवीत सापडलाय याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी चोरी केली असावी. तोच हार कोणीतरी त्यांच्या पिशवीतही टाकलेला असू शकतो. माझ्या मा अशा नाही आहेत आणि त्या चोर नाही आहेत हे स्वतः मी सिद्ध करून दाखवेन. कावेरीने आता खूप मोठं आव्हानच स्वीकारलेलं असतं. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात कावेरी नेमकी सुलक्षणाची मैत्रीण माधवीची मदत मागायला जाते. ती तिच्याकडे रिक्वेस्ट करते की मी मगाशी तुम्हाला व्हिडिओ काढताना बघितलं होतं. त्याच्यामध्ये नक्कीच पुरावा आहे की माझ्या पिशवीत तो हार कोणी टाकला ते समजेल. तेव्हा माधवी मदत करायला तयार होतात, परंतु त्या सांगतात की माझी एक अट आहे आणि कावेरी त्यांची कोणतीही अट पूर्ण करायला तयार होते. मंदिरात जाऊन तो पुरावा देऊन माधवीच्या साथीने कावेरी सुलक्षणांना सगळ्यांच्या समोर त्या निर्दोष असल्याचं सिद्धही करते. सुलक्षणा भरल्या डोळ्यांनी माधवीचे आभार मानतात की यावेळीसुद्धा तू माझ्या मदतीला धावून आलीस. तेव्हा त्या मोठा गौप्यस्फोट करतात की मी तुझ्यासाठी नाही, तुझ्या सुनेने मला शब्द दिलाय त्यासाठी आले. सुलक्षणा विचारतात की कसला शब्द. तेव्हा माधवींनी तिला आट घातली होती कावेरीला की कावेरी स्वतः मंदिरातल्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या पायावरती नाक घासेल आणि नेमकं तेच करत असताना यश येतो. यश कावेरीच्या अभिमानाला ठेच पोहोचू देत नाही किंवा तो त्यांच्या पायाशी घाणही ठेवू देत नाही. परंतु या नक्की माधवी आहेत तरी कोण? सुलक्षणाचं आणि त्यांचं नक्की काय नातं आहे? भूतकाळामध्ये असं काय घडलंय की या दोघी इतक्या घट्ट मैत्रिणी असताना सुद्धा वेगळ्या झाल्यात? हे पुढील भागात आपल्याला बघायला